खानदेश कन्या व महिला विकास मंडळाचा कार्यक्रमात विशेष पुरस्कार जाहीर। खानदेश कन्या महिला विकास मंडळाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती मंगलाताई बारी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय हिंदू संघटनेचे प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरेश वाघ तथा सर्व पदाधिकारी यांचे कडून व्यवस्थितपणे सुरू आहे। हिंदू एकजुटीचे कार्य तथा अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देण्यासाठी सदैव तत्पर असलेले सुरेश वाघ, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय हिंदू संघटन जळगाव त्यांना माननीय श्री चंद्रकांत दादा सोनवणे, आमदार चोपडा व माननीय श्री गुलाबरावजी देवकर, माजी पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या हस्ते विशेष सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमास श्री नागराज महाजन, उपजिल्हाध्यक्ष योगेश जी बाविस्कर, कार्यकारिणी उपाध्यक्ष मा राजेश जी बंसल, महामंत्री मा राजेंद्र बारी, सचिव तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जो सन्मान कार्यक्रमात करण्यात आला तो आपल्या सर्वांचा सन्मान आहे। आपण हिंदू संघटनचे काम प्रामाणिकपणे करावं असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। मार्केटच्या होटेलवरून फुलं विक्री करत असताना पासून आज रायसोनी नगरमध्ये इतका मोठा बदलाव केलेला आहे। मनापासून तुम्हालाही वंदन आहे। आणि स्वभाव असा आहे की म्हणजे राजकारणामध्ये पण नशीब असतं अण्णासाहेब, अशा महिला भगिनींना पुढे संधी दिली गेली पाहिजे होती आणि त्यांना पण निश्चितपणानं ताई आम्ही सगळेजण लक्ष ठेवू, म्हणजे व्हायला पाहिजे आणि त्यांचं काम आहे आणि आज ना उद्या निश्चितपणानं संधी मिळत असते, काम चालू ठेवायचं असतं। यानंतर नगरसेविका सुरेखा तायडे यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित। यानंतर नगरसेविका सुरेखा तायडे यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित